आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। नागठाणे येथील श्री विष्णू पतसंस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात। सभासदांना 15% लाभांश जाहीर। नागठाणे तालुका पलूस येथील श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सभेच्या सभागृहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पोपट पाटील हे होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। श्रद्धांजली वाचन प्रकाश शिंदे यांनी केलं, तर स्वागत व प्रास्ताविक माजी चेअरमन शामराव जाधव यांनी केले। सभेत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यामध्ये राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयाच्या स्वराली पाटील, समीक्षा पाटील, वैभवी थोरात, माध्यमिक विद्यालयाच्या प्रणिता पवार, अक्षरा बनसोडे, नेहा हवलदार, सोहम पाटील यांचा शिल्ड, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच योगिता शिंदे, उपसरपंच निशा बनसोडे, पंचायत समिती पलूस माजी सभापती शहनाज मुल्लानी, माजी सदस्य भीमराव देसाई, हुतात्मा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर, पोलीस पाटील दीपक कराडकर यांच्यासह ज्येष्ठ सभासद व सल्लागार मान्यवर उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अधिकारी AN गुजले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सन 2024-25चा अहवाल वाचन संचालक संपत पाटोळे यांनी केले। ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचन शामराव जाधव यांनी केलं। अंदाजपत्रक वाचन सचिव नबीलाल मुलानी यांनी केले, तर नफा विभागणी बाजीराव मांगलेकर यांनी केली। आभार बाळकृष्ण शिंदे यांनी केले। या सभेत सभासदांना 15% लाभांश जाहीर करण्यात आला। आनंदराव कोरे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी संस्थेचे आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सल्लागार, सभासद, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही सभा उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। अल्पोहारानंतर सभेची सांगता झाली। 13,98,818 पैसे रिझर्व्ह फंड नफ्याच्या प्रमाणे 3,49,705 रुपये, लाभांश भाग भांडवल रुपये 39,56,800, 15% प्रमाणे 5,93,520 रुपये, सार्वजनिक धनवाई निधी 50,000 रुपये, लाभांश व समिती निधी 4,05,593 रुपये 46 पैसे, असे एकूण 13,98,818 रुपये 40 पैसे नफा विभागणी मंजूर करता येतो। तर 15% डिव्हिडंड जाहीर केलेला आहे। सर्वांनी टाळ्या गजरा। 2,07,582 खर्चामध्ये व्याज खर्च 74,18,934, नोकर पगार व प्रवास खर्च 8,19,932, व्यवस्थापकीय खर्च 4,30,640, इतर खर्च 3,58,907 रुपये 94 पैसे, तरतुदी 17,40,000, घसारा खर्च 55,482 आणि नफा 13,98,818 आज ताळेबंद पत्रकाकडे वर्ग केलेला आहे। संस्थेचा भाग भांडवल 43,35,900, कायम व इतर निधी 1,45,01,649, देवी 9,99,71,028, देणी व तरतुदी 99,66,940 रुपये 96 पैसे, आता दिलो बँकेतील शिल्लक 15,07,311, गुंतवणूक 3,08,80,004 रुपये, कर्जे 9,41,43,052, इतर यांनी 19,02,128, जंगम मालमत्ता 16,41,840 आणि निव्वळ नफा 13,98,818 रुपये 46 पैसे। टोटल खेळते भांडवल 13,74,336 रुपये 90 पैसे।